देशातील विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव केला। 12 वर्षांमध्ये पंतप्रधान मोदींना मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा लागला, असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलंय। त्याबरोबरच केंद्रात शिक्षण मंत्री म्हणून पंतप्रधान मोदींना देवेंद्र फडणवीस हवेत, असाही दावा राऊतांनी केलाय। या देशात जी राजकीय उलथापालथ झाली आणि मोदींची नाचक्की झाली ती केंद्रीय शिक्षण खात्यामुळे। आणि 12 वर्षात प्रथमच मोदींना एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला, तो शिक्षण मंत्री। तरुणांची पिढी घडवणारं खातं असतं, कोट्यावधी तरुणांचं भविष्य त्या खात्याशी संबंधित असतं। या क्षणी देशामध्ये उत्तम शिक्षण मंत्री कोण होऊ शकेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे। हे नरेंद्र मोदी नाही माहिती। दिल्लीतली जी माझी माहिती आहे त्यानुसार प्रधानमंत्री मोदींनी या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे की तुम्ही केंद्रात येऊन मनुष्यबळ विकास मंत्रालय, त्याला शिक्षण खातं म्हणत नाहीत, त्याला HRD मिनिस्ट्री म्हणतात आणि खूप मोठं खातं आहे। पहिल्या 5 खात्यांमधलं ते खातं आहे, डिपार्टमेंट आहे। मनुष्यबळ विकास खात्याचं जबाबदारी आपण घ्यावी अशी त्यांना मोदींनी सूचना केलेली आहे। ही माझी माहिती आहे। कोणी कितीही इन्कार केला तरी माझी माहिती पक्की आहे।